चला तर मित्रांनो, आज जाऊया आपण रामटेकला प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यायला। हा रामटेकचा परिसर आपण बघतो आहे, निसर्ग संपत्तीने अत्यंत सुसज्ज असा आणि विविध वनस्पती पक्ष्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती केलेला निसर्गरम्य असा परिसरामधून आपण या ठिकाणी रामटेकच्या प्रवासाला निघत आहोत। प्रभू रामाचं वास्तव्य असलेलं महानुभाव पंथाचं सुद्धा त्या ठिकाणी वास्तव्य असलेला अत्यंत रमणीय असा परिसर आहे नागपूरपासून अवघ्या 60 ते 65 किलोमीटर हा अंतर आहे। हे या ठिकाणी तलावानंतर या ठिकाणी दररोज आपल्याला अशा प्रकारची यात्रा खाण्याची रेंजचे विविध वस्तूंची सुद्धा रेंजचे त्या ठिकाणी मात्र असतात। त्या ठिकाणी वराह मंदिर खाण्याची रेंजचे किल्ला आहे, भोसले साम्राज्य त्यांनी हा बांधलेला किल्ला आहे आणि याच ठिकाणी नमस्कार भेट दिली आहे अशा पद्धतीने सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येते। या ठिकाणी जुन्या तोफा पण आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणी आपण बघतो आहे महर्षी अगस्ती ऋषींचा आश्रम आहे। बंदरांची भीती असते म्हणून खाण्याच्या वस्तू कृपया हातात आपल्याला घ्यायचं असते आहे। भोसळा विविध वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे आणि हे आहे भोसले परिवारांनी प्रभू श्री रामाचं मंदिर जे आहे हे या ठिकाणी बांधलेलं असं सांगतात आणि हे भोसले ट्रस्टनी हे बांधलेलं मंदिर या ठिकाणी बघता अत्यंत सुंदर असं मंदिर आणि परिसर आहे। गावाच्या अगदी सर्वात उंच अशा पर्वताच्या टेकडींवर आणि बाजूला असलेला तलाव आपण या तलावामुळं आणि या निसर्गामुळं हा परिसर रम्य असा झालेला आहे। थंड हवेची झुळक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पर्यटक दिवाळीचा आणि जेव्हा शनिवार आणि नागपूरपासून जवळ या परिसरामध्ये आवर्जून भेट द्यायला गेलो या ठिकाणी भेटीला जुन्या बावडी म्हणजे ज्याला विहीर म्हटले जाते, चौकोनी विहिरी आहे त्या सुद्धा आपण बघतो आहे। तर विविध मंदिर समूह या ठिकाणी राहण्याची व्यवस्था परिसर आहे। आपण पुढे गेलो ते एक आपल्याला पर्यटन एक संकुल या ठिकाणी आहे खिंडसी तलाव, पर्यटनासाठी तलावामुळं उपयुक्त असा खिंडसी तलाव आहे। अत्यंत सुंदर या ठिकाणी बोटिंग होत आहे, जेवणाची पण व्यवस्था आहे, रेस्टॉरंट या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय की लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्य सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे एक निसर्ग सौंदर्य ठिकाण आहे। त्या तलावाचं एक नैसर्गिकरित्या त्याची जोपासणूक करण्याचं काम या ठिकाणी त्या पर्यटक मंडळांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। 100 रुपये एंट्री फी आहे, प्रवेश फी आहे, सोबतच बोटिंगचे तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागेल, खाण्याचे वेगळे पैसे द्यावे लागेल, पण अत्यंत सुंदर आणि स्वच्छ परिसर आपण या ठिकाणी बघतो आहे। मित्रांनो, नागपूरपासून आपण या ठिकाणी बघतो आहे। रामटेकपासून 8 किलोमीटर असताना हा नैसर्गिक तळ आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे। सिंगल